नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण अकाउंटचा पहिला टॉपिक इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधील सेकंड पार्ट बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज याचा अभ्यास करणार आहोत. बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज म्हणजे अकाउंटिंगच्या मूलभूत संकल्पना आपल्याला पाहायचा आहे. अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या संकल्पनांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यातला पहिला संकल्पना ज्याचा आज आपण अभ्यास करणार तो म्हणजे ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्सला मराठीमध्ये म्हटलं जातं व्यवहार. मग ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याचे टाइप्स आणि यानंतर पुढच्या काही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. ट्रान्झॅक्शन ज्याला आपण मराठीमध्ये म्हटलं व्यवहार. व्यवहार म्हणजे दोन व्यक्तींमध्ये जेव्हा वस्तू, पैसा किंवा सेवा यांची देवाणघेवाण होत असते, त्या देवाणघेवाणच्या क्रियेला आपण व्यवहार असं म्हणू शकतो. दोन व्यक्ती असायला पाहिजे व्यवहारासाठी. त्या दोन व्यक्तींमध्ये देवाणघेवाण, इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एक्सचेंज, व्हायला पाहिजे. मग दोन व्यक्तींमध्ये देवाणघेवाण कशाचा असू शकतो? एक मनी, पैशाची देवाणघेवाण करू शकतात, किंवा गुड्स. गुड्स म्हणजे वस्तू किंवा माल. वस्तू म्हणण्यापेक्षा माल, त्या मालाची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. नाहीतर सर्व्हिसेस. सर्व्हिसेस म्हणजे सेवा. जर दोन व्यक्तीमध्ये पैसा, माल आणि सेवा यांची जर देवाणघेवाण होत असेल तर त्या क्रियेला म्हणायचा ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच व्यवहार. ट्रान्झॅक्शनची व्याख्या अशी केली जाते: एक्सचेंज ऑफ गुड्स, services and money between two persons is called as transactions. पुन्हा एकदा सांगतो पहा. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, विनिमय. एक्सचेंज ऑफ गुड्स, सर्व्हिसेस अँड मनी बिटवीन टू पर्सन्स इज कॉल्ड ॲज ट्रान्झॅक्शन्स. त्याला व्यवहार असं आपण म्हणू शकतो. मग असा हा जो ट्रान्झॅक्शन असतो, या ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार असतो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आणि दुसरा प्रकार असतो नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसा किंवा पैशाचे मूल्य यामध्ये असतात. इथं देवाणघेवाण होत असताना पैशाचा देवाणघेवाण होत असतो किंवा पैशाचं मूल्य त्या ठिकाणी असतो. अशा व्यवहारांचं देवाणघेवाण या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये होत असतात. यांना आपण पैशाशी संबंधित असणारे व्यवहार असे म्हणू शकतो. तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनला याच्यामध्ये पैसा नसतो, तर याच्यामध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तूच असतो. म्हणजे पैसा किंवा पैशाचं मूल्य असणाऱ्या गोष्टीचं या ठिकाणी देवाणघेवाण होत नाही. याला आपण मराठीमध्ये वस्तू विनिमय म्हणतो. वस्तू विनिमय. नॉन मॉनिटरीला आणखीन एक शब्द वापरतात, बार्टर ट्रान्झॅक्शन. यामध्ये पैसा किंवा पैशाचं मूल्य असत नाही. मग या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचा आणि या नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचा अधिक अभ्यास आपण करूया. जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे पैशाशी संबंधित असणारे जे व्यवहार आहेत, या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार पडतात, दोन टाइप्स पडतात. एक असतो कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा असतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शनचा अर्थ रोखीचा व्यवहार आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचा व्यवहार.
कॅश ट्रान्झॅक्शनची व्याख्या जर आपल्याला करायचं असेल तर असं आपण सांगू शकतो, जेव्हा एखादा व्यवहार होतो, वस्तूची देवाणघेवाण होते, तेव्हा त्याच वेळेला त्याच क्षणी पैसा दिला किंवा घेतला जातो, त्या व्यवहाराला म्हणायचं असतो कॅश ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे या व्यवहारामध्ये वस्तूची देवाणघेवाण होत असताना पैसा लगेच त्याच क्षणी दिला आणि घेतला जात असतो, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. म्हणजे या व्यवहारामध्ये पैसा नंतरच्या कालावधीमध्ये काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर दिला जात नाही. जर ज्या क्षणी देवाणघेवाण होत असतो वस्तूची किंवा मालाची, त्याच वेळेला पैसा दिला आणि घेतला जातो. तर हा जो दुसरा ट्रान्झॅक्शन आहे मॉनिटरीचा, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये उधारीचा व्यवहार असं म्हणतो. हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन अशी ट्रान्झॅक्शन असतात ज्या वेळेला वस्तू किंवा मालाची देवाणघेवाण झाल्यानंतर पैसा लगेच न देता काही कालावधीनंतर, म्हणजेच आठवड्यांनी किंवा 15 दिवसांनी किंवा एका महिन्यानंतर दिला जातो, अशा प्रकारच्या व्यवहाराला म्हणायचं असतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. अकाउंटच्या बुक्समध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असतात. मग अकाउंटच्या बुक्समध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना हे जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतात यांचीच नोंद करायची असते, कारण हे ट्रान्झॅक्शन पैसा किंवा पैशाच्या मूल्याशी संबंधित आहे. म्हणून बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करणारे सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असतात. एक तर कॅश ट्रान्झॅक्शन असतो, नाहीतर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतो. म्हणजे रोखीचा व्यवहार तर असतो किंवा उधारीचा व्यवहार असतो. या रोख व्यवहार किंवा उधारीच्या व्यवहाराचीच नोंद आपण आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये करत असतो. हा जो दुसरा प्रकार आहे ट्रान्झॅक्शनचा, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे बार्टर ट्रान्झॅक्शन, वस्तू विनिमय. यामध्ये एक वस्तू घेऊन दुसरी वस्तूच दिली जाते. ही पद्धत जुन्या कालावधीमध्ये अस्तित्वात होता. याला मराठीमध्ये आपण वस्तू विनिमय असे म्हणतो. मग समजा असे वस्तू विनिमय झाले म्हणजे एका व्यक्तीने 1 किलो तांदूळ घेऊन दुसऱ्या व्यक्तीला 1 किलो साखर दिले. म्हणजे व्यवहार झाला, तांदूळ आला आणि साखर गेलं, पण इथं पैसा नाही, पैशाचं मूल्य नाही. अशा प्रकारच्या व्यवहाराला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन किंवा बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हणायचं. आणि हे ट्रान्झॅक्शन्स, अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केलं जात नाही. नोंद करण्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करण्यासाठी सगळे ट्रान्झॅक्शन्स हे मॉनिटरीच असायला पाहिजे. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स सेट ऑफ बुक्समध्ये केलं जात नाही. अशा प्रकारचा हा संकल्पना आहे ट्रान्झॅक्शन, व्यवहार, ज्यामध्ये वस्तू, सेवा किंवा पैसा यांची देवाणघेवाण होत असते दोन व्यक्तींमध्ये. अशा ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार पडतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशाशी संबंधित असणारे व्यवहार, ज्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन अशा दोन व्यवहारांचा प्रकार पडतो. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे असे व्यवहार ज्या ठिकाणी वस्तू किंवा माल याची देवाणघेवाण झाल्यानंतर लगेच पैसा दिला किंवा घेतला जातो. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचे व्यवहार जिथं वस्तू किंवा माल दिल्यानंतर पैसा लगेच दिलं किंवा घेतलं जात नाही, तर काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर, काही महिन्यानंतर दिला किंवा घेतला जातो. त्याला म्हणायचा क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आपण आपल्या सेट ऑफ बुक्समध्ये, अकाउंटच्या सेट ऑफ बुक्समध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना ते सगळे ट्रान्झॅक्शन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच असतात. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे वस्तू विनिमय, वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू, अशा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची नोंद आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केली जात नाही.
हा झाला ट्रान्झॅक्शन या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती. दुसरी संकल्पना एंट्री. एंट्री मराठीमध्ये म्हणायचं असतं नोंद. खूप सोपी अशी संकल्पना आहे. आपल्या अकाउंटन्सीमध्ये नेहमी एंट्री, जर्नल एंट्री हा शब्द पुन्हा पुन्हा येणार आहे. एंट्री म्हणजे नोंद. जे बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होत असतात म्हणजे देवाणघेवाण, त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनची एका सिस्टमॅटिक, योग्य, प्रॉपर अशा मेथडमध्ये अकाउंटच्या पुस्तकामध्ये केलेलं नोंद म्हणजे एंट्री हो. एंट्री म्हणजे काय असते तर बिझनेस ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिक मॅनरमध्ये सेट ऑफ बुक्समध्ये रेकॉर्ड करणं. त्या रेकॉर्ड केलेल्या गोष्टीला आपण एंट्री असे म्हणतो. ही नोंद एका प्रॉपर पद्धतीनं, एका सिस्टमॅटिक पद्धतीनं होत असते. ही नोंद आपण जर्नल नावाच्या एका महत्त्वाच्या बुकमध्ये करत असतो. बिझनेस ट्रान्झॅक्शन घडतात, त्यातले मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे असतात त्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची व्यवस्थित पद्धतीमध्ये अकाउंटच्या पुस्तकात केलेलं रेकॉर्ड म्हणजे एंट्री. असं आपण एंट्री या संकल्पनेचा अर्थ समजून घेऊ शकतो. आता या एंट्री नंतर याच्याशीच संबंधित असणारा आणखीन एक संकल्पना तो म्हणजे नॅरेशन. या नॅरेशनला मराठीमध्ये म्हटलं जातं स्पष्टीकरण. ज्या ठिकाणी आपण एंट्री करत असतो, ज्या ठिकाणी बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करत असतो, त्या एंट्रीच्या खालीच कंसामध्ये लगेच त्या व्यवहाराचं स्पष्टीकरण दिलं जातं. त्या व्यवहाराच्या स्पष्टीकरणाला म्हणायचं असतं नॅरेशन. आपण एक व्यवहार पाहूया. रामने श्यामला उधारीनं माल विकला. मग राम काय करेल, या व्यवहाराची नोंद आपल्या वहीमध्ये करेल. श्यामला माल विकला. मग ती जी नोंद आहे ती नोंद म्हणजे एंट्री. मग त्या एंट्रीच्या खाली लगेच कधी विकला, किती रुपयाचा विकला याचं स्पष्टीकरण कंसामध्ये दिलं जातं. आणि त्या कंसामध्ये दिलेलं स्पष्टीकरण म्हणजेच नॅरेशन. ह्या दोन गोष्टी जर्नल नावाचा जो टॉपिक आहे आपला पुढचा प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 3, त्यामध्ये एंट्री आणि एंट्रीचं नॅरेशन याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. सध्या आपल्याला समजून घ्यायचं आहे काय, नॅरेशन म्हणजे जी एंट्री केलेली आहे त्या एंट्रीचं स्पष्टीकरण कंसामध्ये दिलं जातं. आणि हे नॅरेशन नेहमी बीइंग या शब्दाने सुरू होत असतो आणि ते कंसामध्येच लिहायचं असतो. अशा प्रकारच्या स्पष्टीकरणाला, एंट्रीच्या स्पष्टीकरणाला, जर्नल एंट्रीच्या स्पष्टीकरणाला नॅरेशन म्हणायचा. ते कंसातच असतो आणि बीइंग या शब्दापासून त्याची सुरुवात होत असते. आता पुढचा संकल्पना, सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे गुड्स. GOODS आहे, यस, गुड्स. याला आपण मराठीमध्ये म्हणतो माल. वस्तू आणि माल याच्यामध्ये खूप फरक असतो. सगळे वस्तू माल नसतात, पण माल असलेले सर्व वस्तू हे गुड्सच असतात. पहा मी काय म्हणतोय, सगळ्या वस्तू हे गुड्स नसतात, पण एखादा गुड्स असेल तर ते गुड्स वस्तूच असते. म्हणजे काय, गुड्स होण्यासाठी ज्या वस्तू असतात ज्यांना आपण इंग्रजीमध्ये कमोडिटीज किंवा
आर्टिकल्स किंवा प्रोडक्ट्स यासारखे शब्द वापरतो. जे कमोडिटीज, जे आर्टिकल्स किंवा जे प्रोडक्ट्स म्हणजे वस्तू ज्यांची खरेदी विक्री होत असते अशा प्रकारच्या सर्व वस्तूंना म्हणायचा गुड्स. पण त्या वस्तूंची जर खरेदी विक्री होत नसेल, त्या वस्तूंचा उपयोग होत असेल तर त्या वस्तूंना गुड्स असे म्हणायचं नाही. उदाहरणार्थ, आता विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला जे काही शिकवितो ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये रेकॉर्ड करता. मग ते जे नोटबुक आहे ते वस्तू आहे. ते नोटबुक तुम्ही रेकॉर्ड करण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहात. म्हणून नोटबुक तुमच्याकडे असणार तो फक्त वस्तू आहे, तो फक्त ऑब्जेक्ट आहे, तो गुड्स नाही. परंतु तेच नोटबुक जेव्हा एखाद्या जनरल स्टोअर्समध्ये असतात, ठेवलेले असतात मोठ्या संख्येने, ते नोटबुक मात्र गुड्स किंवा माल असतात. कारण ते नोटबुक जनरल स्टोअर्समध्ये उपयोग करण्यासाठी नसतात, तर त्यांची विक्री करण्यासाठी असते. म्हणून अशा प्रकारच्या जनरल स्टोअर्समध्ये असणाऱ्या नोटबुकना गुड्स म्हणायचा. म्हणजे गुड्स किंवा माल हे समजून घेण्यासाठी काय माहीत असणं गरजेचं आहे की अशा वस्तू, ज्या वस्तूंचा व्यापारी खरेदी विक्री करतो त्या वस्तूंना म्हणायचा असतो गुड्स. आपल्या घरामध्ये टेबल असतो, आपल्या घरामध्ये चेअर, खुर्ची असतो, त्या सर्व वस्तू आहे. कारण त्यांचा आपण वापर करतो, त्याची आपण पुन्हा विक्री करत नाही. परंतु हाच टेबल, हेच खुर्ची जर एखाद्या फर्निचरच्या दुकानमध्ये असेल तर त्या टेबलला, त्या खुर्चीला वस्तू न म्हणता आपण गुड्स म्हणायचं. कारण त्या फर्निचरमधील असणारे ते टेबल, ते खुर्ची त्यांची विक्री करण्यासाठी त्यांचा वापर केलेला असतो, तिथे ठेवलेले असतात. म्हणून गुड्स म्हणजे अशा वस्तू, असे कमोडिटीज, असे आर्टिकल्स ज्यांचा व्यापारी खरेदी विक्री करत असतो त्यांना आपण गुड्स असं म्हणायचं. आज आपण एकूण 4 संकल्पनेचा अभ्यास केला. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, याचे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असे 2 प्रकार पडतात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये पुन्हा कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन असे उपप्रकार पडतात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतात, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत नाही. त्यानंतर दुसरी संकल्पना बघितलं, एंट्री म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शनचं केलेलं रेकॉर्ड म्हणजे एंट्री. त्या एंट्रीच्या खाली त्याचे जे स्पष्टीकरण केलेलं असतं त्या स्पष्टीकरणाला म्हणायचं असतो नॅरेशन. आणि चौथा संकल्पना गुड्स म्हणजे अशा वस्तू, अशा कमोडिटीज, असे आर्टिकल्स, असे प्रोडक्ट्स ज्यांचं ट्रेडर, व्यापारी ट्रेड करत असतो, खरेदी विक्री करत असतो, अशा प्रकारच्या वस्तूंना म्हणायचा गुड्स. याच्याशिवाय आणखी बरेचसे संकल्पना आपल्याला अभ्यास करायच्या आहेत. त्या संकल्पना आपण पुढच्या तासाला, पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. तोपर्यंत थँक्यू.